नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एल-एल-बी 3 इयर आणि एल-एल-बी 5 इयर कॅप ऍडमिशन 2026 कॅप राऊंड 2 च्या ऑप्शन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. आणि हे ऑप्शन फॉर्म भरत असताना कशा प्रकारे प्रेफरन्स द्यायचे आहेत आणि मॅक्झिमम आपल्याला प्रेफरन्स कशा प्रकारे दिल्यानंतर कॉलेज अलॉटमेंट होऊ शकतं, याविषयीची डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना चॅनल शेअर करा. असेच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला भेटत राहतील. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय इन्फॉर्मेशन कट्टा. तर मित्रांनो, आपल्याला ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी सर्वात अगोदर CET-सेलच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं आल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यापैकी आपल्याला जायचं आहे ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 26-27 यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं आल्यानंतर थोडंसं स्क्रोल डाऊन केल्यानंतर दोन पर्याय आहेत. एल-एल-बी 5 इयरचे तुम्हाला ऑप्शन द्यायचे असतील तर तुम्ही एल-एल-बी 5 इयर्स वरती क्लिक करा. आणि आता मी दाखवतो की एल-एल-बी 3 इयरचा ऑप्शन कशा प्रकारे आपल्याला भरायचे आहेत. तर मी या एल-एल-बी 3 इयर्स वरती क्लिक करतोय. आता हे ऑप्शन फॉर्म भरत असताना तुम्हाला एक डाऊट असतो, विद्यार्थ्यांच्या कमेंट असतात की सर ऑप्शन फॉर्म भरण्याची शेवट डेट काय आहे. तर सर्वात अगोदर तर आपण एल-एल-बी 5 इयर आणि एल-एल-बी 3 इयरच्या सेकंड कॅप राऊंडच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग डेट बाबत जाणून घेऊयात. तर सर्वात आपण या ठिकाणी अगोदर पाहूयात एल-एल-बी 3 इयर्स. आता हे पहा एल-एल-बी 3 इयर्स. हा एल-एल-बी 3 इयरचा तुम्ही ऑप्शन केव्हापर्यंत भरू शकता तर 24/8/2026 म्हणजेच आजपासून 26/8/2026 म्हणजेच 26 तारखेपर्यंत ऑप्शन फॉर्म तुम्ही भरू शकता. त्यानंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा वेळ वाढवून देण्यात येणार नाही. म्हणजे तुमच्याकडे 24, 25 आणि 26 हे 3 दिवस ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी आहेत. आणि एल-एल-बी 5 इयरचा विचार केला तर या ठिकाणी तुम्ही डेट पाहू शकता. ही देखील 23/8/2026 ला सुरू झालेला आहे. आणि 26/8/2026 ही देखील याची 26/8 ही एंड डेट आहे. म्हणजेच एल-एल-बी 5 इयर्स देखील तुम्ही 26 ऑगस्ट पर्यंत ऑप्शन फॉर्म हे भरून लॉक करू शकता. तर आता हे झाल्या इम्पॉर्टंट डेट्स. तर आता परत आपण येऊयात की ऑप्शन फॉर्म फिलिंग करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे. तर सर्वात अगोदर तुम्हाला या ठिकाणी एल-एल-बी 3 इयर्स वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं इथे इंटरफेस दिसेल. आपल्याला जायचं आहे कॅन्डिडेट लॉगिन यावरती. तर मी कॅन्डिडेट लॉगिन यावरती क्लिक करतोय. कॅन्डिडेट लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा साइन इन मध्ये ईमेल आयडी टाकायचा आहे, रजिस्टर्ड ईमेल आयडी आणि पासवर्ड टाकून साइन इन या बटनावरती क्लिक करायचं. साइन इन या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं एक इन्स्ट्रक्शन फॉर कॅन्डिडेट्स हू सिलेक्टेड द बेटरमेंट ऑप्शन इन राऊंड फर्स्ट. तर ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट सिलेक्ट केलंय त्यांच्यासाठी काही सूचना आहेत त्या 1 मिनिटात पाहूयात आणि त्यानंतर आपण फॉर्म भरायला सुरुवात करूयात. The round 1 allotted choice code for which you selected betterment and paid the seat acceptance fee will automatically appear at the end of your round second preference list. म्हणजे फर्स्ट कॅप राऊंड मध्ये तुम्ही जो काही चॉईस कोड आहे त्यासाठी बेटरमेंट केलं असेल आणि फी पेड करून सीट एक्सेप्टन्स केलेलं असेल तर त्याचं तुम्हाला नाव जे आहे ते तुम्ही सेकंड कॅप राऊंड मध्ये ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर शेवटी ऑटोमॅटिकली दिसणार आहे. तुम्हाला लिस्ट मध्ये परत ते द्यायची गरज नाही किंवा सर्च करायला गेला तर ते दिसणार नाही. तुम्ही जेव्हा 3-4 ऑप्शन द्याल तर हे ऑप्शन एकदम शेवटी जेव्हा तुम्ही ते लॉक कराल तर 5व्या क्रमांकाला किंवा जे काही तुम्ही फॉर्म भरणार आहात ऑप्शन देणार आहात त्याच्या शेवटी ऑटोमॅटिकली ऍड होणार आहे. व्हाईल फिलिंग प्रेफरन्सेस फॉर राउंड 2 सिलेक्ट चॉईस कोड्स केअरफुली. आता हे तर आपण केअरफुली करणारच आहोत. सिलेक्ट ओनली दोज कॉलेज दॅट यू प्रेफर ओव्हर युअर राउंड फर्स्ट अलॉटेड कॉलेज. फक्त आता एक तुम्हाला या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. तुम्हाला या कॅप राऊंड मध्ये असेच कॉलेज द्यायचे आहेत जे तुम्ही बेटरमेंट पेक्षा वरच्या चॉईसचे तुमचे असले पाहिजेत. तुम्हाला बेटरमेंटच्या खाली चॉईस असलेलं तुम्हाला द्यायचंच नाहीये. जर ते दिलात तर हे परत तुमचं दुसरं ते याच्यापेक्षा खालच्या चॉईसचं लागू शकतं. Do not select a college for betterment unless you are willing to accept the new allotment in place of your current college. आणि जर का तुम्ही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये बेटरमेंट केलं असेल आणि सेकंड कॅप राऊंड मध्ये तुम्ही जे आता कॉलेज देताय त्यापैकी एखादं कॉलेज लागलं तर तुम्हाला चॉईस असणार आहे. तुम्हाला पहिल्या कॅप राऊंडचं बेटरमेंट आहे तसं कंटिन्यू ठेवायचंय का दुसऱ्या कॅप राऊंड मध्ये आता हे या आपलं कॉलेज अलॉटमेंट होईल त्यामध्ये जर नवीन कॉलेज अलॉटमेंट झालं तर त्याला बेटरमेंट न्यू प्रेफरन्स द्यायचा आहे का नाही. जर तुम्हाला त्याला बेटरमेंट द्यायचं असेल तर ते देऊ शकता. अदरवाईज तुम्ही
फर्स्ट कॅप राऊंडच कॉलेज सेकंड कॅप राऊंड मध्ये देखील बेटरमेंट म्हणून सेव्ह करू शकता. तर हे झाले ज्या विद्यार्थ्यांनी बेटरमेंट ऑप्शन कॅप राऊंड वन मध्ये चूज केले त्यांच्यासाठी. तर आता बघा या ठिकाणी मी तुम्हाला फॉर्म फिल करून दाखवतोय. आता इथं काय आहे बघा, प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म आणि त्याच्या खाली आता या ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट कॅप राऊंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालं असेल तर त्या कॉलेजचं नाव आणि सीट एक्सेप्टन्स स्टेटस असेल, फी पेड असेल नसेल ते या ठिकाणी दिसणार आहे. मग आपल्याला काय करायचंय आता या ठिकाणी प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करायचंय. त्याचबरोबर तुम्हाला इथं परत शॉर्टलिस्ट ऑप्शन्स, सेट प्रेफरन्स आणि लॉक ऑप्शन या ठिकाणी 3 ऑप्शन दिसत असतील. तुम्ही शॉर्टलिस्ट ऑप्शन यावरती जरी क्लिक केलं तर चालेल किंवा प्रोसीड टू फिल ऍप्लिकेशन फॉर्म यावरती करायचंय. तर मी आता करतोय प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती. प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचं हे नवीन परत कॉलेज लिस्ट ओपन होईल. हे शॉर्टलिस्ट ऑप्शन्स हा पर्याय आहे. आता इथं बघा, जसं तुम्ही फर्स्ट कॅप राऊंड मध्ये प्रोसेस केली होती तीच प्रोसेस रिपीट करायची आहे. आता मी या ठिकाणी काय करतो, इथं युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मला फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज ते पाहिजे. आता मला ऑलरेडी एक कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे, परंतु मला ते नको आहे. तर मग मी काय करतोय आता इथं ऑल ठेवतोय आणि सर्च कॉलेजेस यावरती क्लिक करतोय. यापैकी मला आता फक्त पाहिजे तर गव्हर्नमेंट लॉ कॉलेज या ठिकाणी मी सिलेक्ट करतोय आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स यावरती क्लिक करतोय. आता इथं पहा एक कॉलेज माझं सिलेक्ट झालेलं आहे. मला आता दुसऱ्या युनिव्हर्सिटी मधलं पाहिजे. एक मला पाहिजे पुणे युनिव्हर्सिटी मधलं. तर मी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यावरती क्लिक करतोय आणि सर्च कॉलेजेस यावरती क्लिक करून या युनिव्हर्सिटी मधलं मला कुठलं पाहिजे ते कॉलेज मी या ठिकाणी सिलेक्ट करून घेतोय. तर मला पाहिजे ILS लॉ कॉलेज. आता भेटेल नाही भेटेल माझ्या पर्सेंटाईलला तो प्रश्न वेगळा आहे, परंतु मला देता येईल. मग ऍड सिलेक्टेड ऑप्शन्स. आता मित्रांनो एक IMP टिप्स मी तुम्हाला या ठिकाणी देतोय. काही टिप्स आहेत. पहिली टिप म्हणजे तुम्हाला तुमचे मार्क किती आहेत ते चेक करा. कमी मार्क्स असतील आणि जर तुम्हाला बेटर कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. किंवा दुसरं म्हणजे तुम्हाला जरी चांगले पर्सेंटाईल आहेत परंतु तुम्ही ज्या कॉलेजला प्रेफरन्स देताय, आता माझ्या केसमध्ये मला मार्क आहेत 87 पर्सेंटाईल आणि मी कोणते कॉलेज दिलेत, गव्हर्नमेंट लॉ कॉलेज आणि ILS लॉ कॉलेज. आणि ओपन कॅटेगरीला याचं कट ऑफ 95च्या खाली येत नाहीये. तुम्ही जर असं जर केलात की तुम्ही फक्त 2च कॉलेज दिलात ज्या कॉलेजचं कट ऑफ 87 ला लागणारच नाही, तर तुम्हाला 87 पर्सेंटाईल असून देखील कॉलेज अलॉटमेंट होणार नाही. कारण बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांच्या कमेंट पाहिल्या मी, सर मला 81 पर्सेंटाईल आहेत, मला 88 पर्सेंटाईल आहेत, परंतु मला कोणतंच कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला जर तुम्ही पाहिलात तर काही जणांना 60 पर्सेंटाईल आहेत, 70 पर्सेंटाईल आहेत, पण त्यांना कॉलेज अलॉटमेंट झालंय. मग त्यांना कुठलं गव्हर्नमेंट लॉ कॉलेज अलॉटमेंट झालंय का? तर नाही. तर अशा अनेक बरेचसे ऑप्शन्स आहेत. एडेड कॉलेज आहेत, अनएडेड कॉलेज आहेत. तर असे कॉलेज तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कशा प्रकारे त्या कॉलेजचं एडेड आहे, अनएडेड आहे किंवा त्याची कट ऑफ कशा प्रकारे लागते हे कसं चेक करायचंय, फर्स्ट कॅप राऊंड मध्ये किती कट ऑफ लागले हे चेक करायचंय तुम्हाला. आणि त्यानुसार तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये जे कॉलेज असतील त्याला तुम्हाला प्रेफरन्स हा द्यायचा आहे. नसेल तर 91 पर्सेंटाईल असून देखील तुम्ही जर फक्त ILS, GLC असे कॉलेज दिले तर तुम्हाला अलॉटमेंट होणार नाहीये. मग तुम्ही ठरवायचंय की तुम्हाला काय करायचंय. खूप छान मार्क्स असतील तर तुम्ही चांगल्या कॉलेजसाठी थांबा. सेकंड, थर्ड राउंड मध्ये लागू शकेल. परंतु तुमच्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये ते कॉलेज कधीच येत नाहीये, आतापर्यंत आलेलं नाहीये, त्याची हिस्ट्री असेल तर तुम्हाला वेगळा विचार करावा लागेल आणि दुसरे कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करावे लागेल. आणि दुसरी टिप म्हणजे शक्य असेल तितके जास्तीत जास्त कॉलेज ऑप्शन द्या. परंतु परत एक मी तुम्हाला सल्ला देतोय, असेच ऑप्शन द्या ज्या ठिकाणी जर अलॉटमेंट झालं तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेणार आहात. अदरवाईज उगीच ऑप्शन द्यायचे म्हणून द्यायचं आणि मग तुम्हाला अनएडेड कॉलेजला त्या ठिकाणी नंबर लागू शकतो आणि मग तुम्ही परत म्हणणार की मला या ठिकाणी जायचं नाहीये. तर असं करत बसू नका. त्यामुळं मॅक्स तुम्ही जितके जास्त द्याल तितके जास्त कॉलेज द्या. तुमच्या पर्सेंटाईलचा विचार करा, त्या कॉलेजच्या कट ऑफचा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. आणि मग तुम्हाला जितके हवे, आणि इथं काय कुठलाही बंधन नाहीये तुम्हाला की 2च द्या, 1च द्या, 10च द्या. 219 कॉलेज सध्या लिस्टमध्ये आहेत, तर ते सर्वच्या सर्व कॉलेज तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. आणि प्रेफरन्स देत असताना फक्त एक लक्षात घ्या, असेच प्रेफरन्स आता द्या
की ज्या ठिकाणी तुम्हाला सर्वात अगोदर द्यायचंय, तर त्या ठिकाणी तुम्हाला आता पुढची स्टेप सांगतोय मी. एकदा का तुम्ही हे सेव्ह करून घेतलं, तर या ठिकाणी मी सेव्ह अँड नेक्स्ट करतोय. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर दुसरी स्टेप आपली नेहमीप्रमाणे सेट प्रेफरन्स. मग जर मला या कॉलेजला पहिला ऍडमिशन पाहिजे असेल, फर्स्ट प्रेफरन्स द्यायचा असेल, तर मी याला फर्स्ट प्रेफरन्स देतोय आणि या ठिकाणी सेकंड प्रेफरन्स देतोय. जर मला वाटलं की नाही हे चुकलंय माझं, मला चेंज करायचंय, रिसेट प्रेफरन्स करेल. याला 1 देईन, याला 2 देईन आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचंय. फक्त प्रेफरन्स देताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की त्याच कॉलेजला पहिला प्रेफरन्स द्यायचा आहे, तिथं तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे. नसेल तर 10 कॉलेज सिलेक्ट केलेत आणि ज्या कॉलेजला तुम्हाला कुठंच नाही भेटलं, तर त्या कॉलेजला ऍडमिशन तुम्ही घेण्याची तयारी आहे. अशा कॉलेजला पहिला प्रेफरन्स दिलात, तर सेकंड गॅप राउंडमध्ये तुम्हाला कदाचित ते अलॉट होऊ शकतं आणि जे तुम्हाला पाहिजे ते भेटू शकणार. प्रेफरन्स अतिशय महत्त्वपूर्णपणे तुम्हाला द्यायचे आहेत, काळजीपूर्वक द्यायचे आहेत आणि एकदा का प्रेफरन्स दिले, या ठिकाणी या चेकबॉक्सला क्लिक करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करायचंय. कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एकदा पॉपअप येईल. तर एकदा का तुम्ही हे लॉक केलं, तर तुम्हाला परत या ठिकाणी एडिट वगैरे करता येणार नाही. तर या ठिकाणी आपल्याला कन्फर्म या बटनावरती क्लिक करायचं. कन्फर्म ऑप्शन फॉर्म केल्यानंतर वर तुमची सगळी माहिती दिसेल आणि त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जे ऑप्शन फॉर्म दिलेले आहेत त्याची लिस्ट येईल. अशा प्रकारे या ठिकाणी बघा आता अनलॉक ऑप्शन फॉर्म हा इथं ऑप्शन आलेला आहे. शॉर्टलिस्ट वगैरे इथून गेलेला आहे आणि प्रिंट ऑप्शन फॉर्म आणि अनलॉक ऑप्शन फॉर्म हा ऑप्शन आला. म्हणजेच तुमचा फॉर्म या ठिकाणी सक्सेसफुली कंप्लीट झाला आहे, लॉक झालेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये एडिट करायचं असेल, तर तुम्ही अनलॉक ऑप्शन फॉर्म यावरती क्लिक करून आणखीन तुम्ही सेम पद्धतीनं कॉलेज ऍड करू शकता. जर तुम्हाला वाटलं की 2 नाही, याच्यामध्ये माझा नंबर लागणार नाहीये, तर मी आणखीन 1-2 कॉलेज ऍड करतोय सेफ साईड म्हणून, तर तुम्ही हे ऍड देखील करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे इझिली आणि सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलवरून करू शकता. मोबाईलवरून कशाप्रकारे हे ऑप्शन फॉर्म भरायचा आहे याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनलला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि वरती आय सेक्शनमध्ये देतोय. तो पाहून तुम्ही मोबाईलवरून देखील हा ऑप्शन फॉर्म भरून घेऊ शकता. धन्यवाद.